Welcome to Science and Technology, Part 1, Chapter number 4, that is Environmental Management. Today we are going to study different units, that is Environmental Conservation, Need of Environmental Conservation, Environmental Conservation, our social responsibility, and last one is the big story. Now let us study what is environmental conservation. Before that, there are two questions. Which factors affect the environment and how? Different factors affect the environment and how they are affecting that which we are going to study in this video. So, environmental conservation is the process in which everything in the environment should be preserved, conserved, cared by us. When some natural factors of environment and some artificial polluted factors harms the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of the biotic factors. कोणतेही नॅचरल फॅक्टर्स किंवा आर्टिफिशियल फॅक्टर्स दोज विच आर पोल्युटेड ते फॅक्टर हे एन्व्हायरमेंटला हार्म करतात, त्याने एन्व्हायरमेंटचा इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळेच एन्व्हायरमेंटवर अनिष्ट परिणाम होतो. अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स, त्याच्यामुळे सजीवांचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येतं. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन arisen due to effect of various natural and artificial factors on earth. सध्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स काही नॅचरल आणि काही आर्टिफिशियल फॅक्टर्समुळे उद्भवत आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ द मेन फॅक्टर्स. त्यातला एक आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन, वातावरणाचं प्रदूषण. जनरली contamination of any material in it is its pollution. पोल्युशन कशाला म्हणायचं आहे तर कोणत्याही पदार्थामध्ये किंवा घटकामध्ये अनावश्यक गोष्टी मिसळणं, unnecessary and unacceptable changes in the surrounding environment due to natural event or human activity is called as environmental pollution. कोणतीही unnecessary आणि अनॲक्सेप्टेबल, ज्या आपण स्वीकारू शकत नाही असा चेंज सराउंडिंगमध्ये होणं, मग तो नॅचरल इव्हेंटमुळे असेल किंवा आर्टिफिशियल किंवा मॅनमेड इव्हेंटमुळे असेल, या सगळ्याला मिळून म्हणायचं आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन. डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज of air, water and soil which will be harmful to human and other living beings is environmental pollution. कोणत्याही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट होणाऱ्या बदलाला, मग ते कशामध्ये असतील, फिजिकल किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये असतील, ज्याच्याने एअर, वॉटर, सॉईल यांच्यावर त्याचा हार्मफुल इफेक्ट होणार आहे, त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन. व्हेरियस रिझन्स लाईक पोल्युशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे याला आपण वाढणारी, प्रचंड वाढणारी लोकसंख्या, लोकसंख्येचा भस्मासूर म्हणतात. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, खूप जोरात वाढणाऱ्या इंडस्ट्रीचं प्रमाण. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, मोठ्या प्रमाणात नॅचरल रिसोर्सेसचा वापर. डिफॉरेस्ट्रेशन, फॉरेस्ट कट करणं. अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन, कोणत्याही प्रकारच्या प्लॅनिंग शिवाय होणारं शहरीकरण आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. Then
Which are the types of pollution? The pollution may be of different types. There are two different pictures which we can see here. Both of them shows the air pollution. Pollution is a broad concept. Various types of pollutions that like that of air, water, sound, soil, thermal, light, pollution occurs around us. वेगवेगळे हे टाइप्स झाले कोणकोणते एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन, थर्मल पोल्युशन, लाइट पोल्युशन, एव्हरीथिंग. Ultimate adverse effect of all these is on existence of all the living organisms, and out of this environmental conservation has become need of hour. आत्ताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. देन व्हॉट इज द नीड ऑफ environmental conservation? Generally, public is not aware about the rules of environmental conservation. सर्वसाधारणपणे लोकांना environmental conservation चे नियम माहिती नाही. There should be large scale participation of public in environmental conservation. लोकांचा सर्वात जास्त सहभाग असणं गरजेचं आहे. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. जेव्हा ही लोकांची चळवळ होईल तेव्हाच ते शक्य आहे environmental conservation. For this purpose, values like positive attitude and affection towards the environment, knowledge about it, etc. should be inculcated among the children since their childhood. मुलांच्या लहानपणापासूनच बालपणापासूनच या गोष्टी जर त्याच्या मनावर बिंबवल्या गेल्या कोणकोणत्या व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट अँड नॉलेज अबाउट द एन्व्हायरमेंट, then and then only the conservation is possible. This will help to make the future generations more aware about environmental conservation and protection. तरच पुढच्या पिढीला हे शक्य होणार आहे. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. आणि हे शिक्षणामधून त्याचा समावेश होणं गरजेचं आहे. Today all the developing and underdeveloped countries म्हणजे सगळ्या प्रकारच्या प्रगत असणारे देश, प्रगतीपथावर असणारे देश आणि मागासलेले देश सुद्धा have accepted the responsibility of environmental protection. सगळ्यांनी ते त्या अस्तित्व त्याचं कॉन्झर्वेशन करण्याचं मान्य केलेलं आहे. Their efforts are in that direction. They have defined the future plan about the environmental protection and have constituted the necessary norms. अनेक प्रयत्न केले जातात, अनेक नियम बनवले जातात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा असे अनेक नियम बनवलेले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचं कॉन्झर्वेशन करणं शक्य होणार आहे. Laws enacted about the environment conservation, which was the Forest Conservation Act 1980 and Environmental Conservation Act 1986. That laws are postulated by our government. There is one of the most interesting stories, and the name or the title of the story is Big Story of a Small Man. A man known as Jadav Molai Peng was a small man, was a small worker, forest worker. He is highly capable person in Assam. आसाम मधला हा अतिशय सामान्य माणूस. He was born in 1963
He is working as a forest worker since the age of 16 years. 16 वर्षाचा असल्यापासून तो फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करतो. त्याने एकदा काय पाहिलं, लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फॉरेस्ट इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द विलेज. त्याच्या गावातनं वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या फ्लडमुळे अनेक सापांचा मृत्यू झाला. ॲज ए प्रिव्हेंटिव्ह मेजर मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लांटलेस. त्यांना वाचवण्यासाठी त्याने काय केलं तर 20 बांबूची झाडं लावली. इन 1979 द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगॅन ए सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 हेक्टर्स ऑफ लँड. म्हणजे साधारणपणे 500 एकर जमिनीवर फॉरेस्टेशन प्लांट सुरू झाला. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. मोलाई त्यातला एक फॉरेस्ट वर्कर होता. मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट पूर्ण झाला पण त्याने झाडं लावणं मात्र कंटिन्यू ठेवलं. As a result of this continuous work of planting and caring for the trees, the barren area now witnessed for the forest cover over the 1360 acres. आता तिथे तयार झाले फॉरेस्ट 1360 एकर्स. Today, this jungle in Kokilam of Jorhat district of Assam is the result of the hard work of 30 years of Jadhav Mola. He has been awarded with the prestigious Padma Shri Award by the Government of India for this unparalleled work. त्याच्या मोलाच्या कामगिरीसाठी त्याला पद्मश्री अवॉर्ड मिळाला. नाउ इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. आता त्या जंगलाला मोलाई जंगल असं म्हणतात. मेनी पीपल्स कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट. अनेक लोक ते फॉरेस्ट डिस्ट्रॉय करायला एकत्र येतात. बट ए सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश ए न्यू फॉरेस्ट. पण एका माणसाने जर ठरवलं तर तो स्वतः नवीन फॉरेस्ट तयार करू शकतो. त्याचे एकमेव उदाहरण म्हणजे जाधव मोलाई पेन. Now this is the big story of a small man. From this video you can write what is the environmental conservation, what is the need of environmental conservation, then what is our responsibility for the conservation, and what is the moral of the big story of a small. Thank you.